नमस्कार. जय महाराष्ट्र. ज्या सरकारी योजनेच्या जीवावरती आणि त्याच योजनेमुळे आज महायुती सरकार स्थापन झाल्याची कबुली राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी जाहीर केली असून सुद्धा मात्र या योजनेच्या अंतर्गत आता लाडक्या बहिणींना पहिला धक्का बसायला सुरुवात झालेली आहे. नक्की बातमी कोणती आहे जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करून शेअर करा, बेल आयकॉन बटन दाबा. राज्यामध्ये महायुती सरकार आल्यानंतर 2100 रुपये देणार असल्याची घोषणा केली होती. मात्र अद्यापही 1500 रुपये महिलांच्या खात्यावरती जात आहेत. तर बऱ्याच महिला या वंचित राहिलेल्या आहेत या योजनेपासून. तर या ठिकाणी एक विशेष घटना घडली आणि त्या घटनेने सर्वांचे लक्ष वेधलेले आहेत. तर लाडक्या बहिणींचे मात्र चांगलेच धाबे दणाणलेले आहेत. बातमी आहे या ठिकाणी धुळे जिल्ह्यामधून. राज ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की निवडणुकीच्या अगोदरतील लाडक्या बहिणी दिसल्या नाही का. आता त्या लाडक्या बहिणींना जेव्हा निवडणुका झाल्या, तुमचं सरकार आलं, त्यानंतर पडताळणी का. कोणत्याही कामाची पडताळणी कागदपत्राची अगोदर केली जाते. मात्र तुम्ही अचानक आता बंद करताय, म्हणजे लाडक्या बहिणींना तुम्ही फसवताय, हे आता उघड होत आहे. तर बातमी आहे धुळे जिल्ह्यामधून एका महिलेच्या खात्यावर आतापर्यंत 5 महिन्याचे हप्ते जमा झाले होते. मात्र सरकारने तपासणी केली आणि 7,500 रुपये जे 5 महिन्याचे जमा झाले होते ते काढून घेतल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे. जेव्हा याबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा या महिलेने वेगळ्या शासकीय योजनेचा लाभ घेतला म्हणून आणि ज्या ज्या ठिकाणी आम्हाला तक्रारी प्राप्त होत आहेत त्या ठिकाणी अशी कारवाई करत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. यावरती 4 चाकी गाडी असणाऱ्यांसाठी सुद्धा ही महत्त्वाची बातमी आहे. RTO विभाग आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट या दोघांकडेही संपूर्ण महिलांची खात्याची चौकशी मागितलेली आहे. कोणाच्या खात्यावरती 4 चाकी गाडी असेल तरी योजनेतून बाद होणार आणि 2.5 लाखाच्या वरती उत्पन्न असेल तर महिला ही बाद होणार, हे आता स्पष्ट झालेले. यावरून मात्र सरकारवर आता विरोधक